तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे की राकेशने पुन्हा एकदा राजे शिर्केंच्या घरी एंट्री घेतलेली आहे आणि राकेशला बघून ईश्वरीला तर खूप मोठा धक्का बसलेला आहे। तिला म्हणजे रिॲक्ट काय होऊ हे कळतच नसतं आणि तिला थेट चक्कर येते, ती खाली कोसळते। तर इकडे आता राजे शिर्केंच्या घरात राकेशला बघून अंजलीला मात्र खूपच जास्त आनंद झालेला असतो। अंजली जाते आणि ताबडतोब राकेशला घट्ट मिठी मारते आणि अहो तुम्ही आलात, मला खूप आठवण येत होती तुमची, असं ती सगळं सांगत असते। तोपर्यंत ईश्वरी कोसळलेली असते। तर आता राकेशला बरोबर माहिती असतं की ईश्वरीला काय होतंय, पण आता तो सगळ्यांच्या समोर असं नाटक करायला लागतो की अरे काय झालं काय ह्या मुलीला। त्यावर आता अंजली त्याला सांगते, अहो ही मुलगी काय म्हणताय, आपल्या चिंटूची बायको ईश्वरी आहे हीच। त्याबरोबर आता राकेश खोटं खोटं नाटक करतो, अच्छा ही आहे का ईश्वरी। त्यावर लगेचच आता अर्णव म्हणतो, मी वरती घेऊन जातो तिला, कदाचित धुराची वगैरे एलर्जी झाली असेल, वास सहन झाला नसेल। अर्णव ईश्वरीला वरती घेऊन येतो आणि सगळं समजावून सांगतो की खरी परिस्थिती काय आहे। राकेश त्याला किती वर्षांपासून फसवतोय, जवळपास 4 वर्ष त्याने कंटिन्यू फसवून आता हे 5वं वर्ष तो फसवत होता आणि 5व्या वर्षी त्याला राकेशचा खरा चेहरा काय आहे हे समजला। त्यानंतर ईश्वरीची आता घाई चाललेली असते की आपण खाली जाऊया, घरातल्या सगळ्यांना सगळं खरं सांगून टाकूया, म्हणजे काय होईल, कमीत कमी अंजलीताईसुद्धा सुटतील या सर्वातून आणि त्याला त्याच्या चुकीचं फळ मिळेल, त्याला शिक्षा होईल। त्यावर अर्णव तिला समजावून सांगतो की जर मी घाई केली ना तर जो इतिहास घडून गेला आहे त्याची पुनरावृत्ती होईल। त्यावर ती विचारते म्हणजे, त्यावर अर्णव सांगतो, मला भूतकाळ उकरून काढायचा नाही आहे माझा, पण जे नको घडायला हवं होतं ते एकदा माझ्या बाबतीत घडून गेलं आहे। मी या सगळ्यामुळे माझ्या आईला गमावलं आहे, आता मला माझ्या ताईला नाही गमवायचं ह्या सर्व गोष्टींमुळे, म्हणून मी धीर धरू नये। तुला काय वाटतं मला राग आला नसेल, मी तर पुरुषासारखा पुरुष आहे, इतका मोठा बिझनेसमन आहे, विचार केला तर काहीही करू शकतो। या राकेशला गायब करणं मला कितीसं अवघड गेलं असतं, पण मी हे सगळं नाही करत आहे कारण माझ्या ताईसाठी, त्यात ती गरोदर आहे, थोडासा विचार कर तिचा। त्यावर ईश्वरी म्हणते, अहो पण त्यांनी असं घरात राहणं रिस्की आहे, माझ्यासाठी पण आणि अंजलीताईंसाठी पण। त्यावर अर्णव सांगतो, त्याची काळजी तू नको करू, मी आहे ना, मी काहीच होऊ देणार नाही, तू माझ्यावर विश्वास ठेव। त्यावर ईश्वरी म्हणते, तुम्ही दिवसभर ऑफिसमध्ये असता, तुमच्यावर विश्वास ठेवून मी काय करू। त्यावर अर्णव म्हणतो, मी जरी ऑफिसमध्ये असेन तरी मामा दिवसभर घरात असतो आणि मामाला सर्व व्यवस्थित माहिती आहे, त्यामुळे मामा तुझ्यावर आणि अंजलीताईवर सुद्धा व्यवस्थित बारीक लक्ष ठेवेल। तुम्हाला दोघींना राकेश काहीच करू शकणार नाही, तुम्हाला काहीच त्रास होणार नाही, विश्वास ठेव। त्यावर ईश्वरी आता अर्णवच्या या सर्व बोलण्याला तयार होते कारण ती सुद्धा अंजलीचाच विचार करते। तर इकडे आता राकेशला ही गोष्ट व्यवस्थित माहीत असते की मी जरी घरी आलो असलो तरीसुद्धा अर्णव काही मला घरामध्ये सुखाने राहू देणार नाही। जर मला घरात सुखासुखी राहायचं असेल तर मला अंजलीला गोडगोड बोलून माझ्या मुठीत करून घ्यावं लागेल। माझी गोड गोंडस बावळट बायको माझं सहज सगळं ऐकते आणि मग आता राकेश तिला पट्टी पडवायला सुरुवात करतो, काय मी दमलोय बायको, काय सांगू तुला, अहो राणी सरकार किती कामं होती, त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांच्या केससाठी किती कष्ट करावे लागले मला, अहो समोरच्या पार्टीकडे बक्कळ पैसा होता, हो खूप पैसे देत होते ते लोक जजला, पण मग मी माझ्या वकिली खाक्या दाखवूनच दिला त्या लोकांना आणि त्या गरीब बिचाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला। आता बिचारी साधी भोळी सरळ अंजली आता भुलते या सगळ्याला, तिला वाटतं आपल्या नवऱ्याने केवढं मोठं चांगलं काम केलं, ती म्हणते मी आलेच आणि ती लगेच साखर घेऊन यायला जाते राकेशसाठी। तोपर्यंत राकेश तिच्या दुधाच्या ग्लासामध्ये नेहमीची पावडर मिक्स करतो। अंजली तिकडे आल्यावर राकेशच्या हातावर साखर देत म्हणते, ही घ्या साखर, आता घरात गोडाचा पदार्थ काही नाही आहे आणि माझी तब्येत फार बरी नाही आहे, नाहीतर मीच काहीतरी गोडधोड केलं असतं, पण रात्रीच्या जेवणाला नक्की करू, हे घ्या तुम्ही आत्ता साखर खा आणि तोंड गोड करा। राकेश म्हणतो, अगं ते सगळं राहू दे, तू हे दूध पी बरं, औषधं घे। त्याबरोबर आता ती दूध पिते आणि औषधंसुद्धा घेते। इतक्यात अर्णव तिकडे आलेला असतो आणि अर्णव आता अंजलीला म्हणतो, ताई तुला गोळ्या द्यायच्या आहेत ना, मी तुला गोळ्या द्यायला चालू, चल पटकन गोळ्या घे म्हणजे तुला आराम करायला होईल। त्यावर अंजली म्हणते, अरे चिंटू तू विसरतोयस का, अरे मगाशीच हे आले ना, मग आता तू कुठे मला गोळ्या द्यायला येतोयस, हे आहेत ना हे देतील, काय हो द्याल ना। त्यावर राकेश म्हणतो, अहो राणी सरकार हा काय विचारायचा प्रश्न झाला का, तुमची आठवण आली, तुमची सेवा करावी वाटली म्हणूनच तर इथपर्यंत आलोय ना मी परत। त्याबरोबर आता अर्णवला या गोष्टीचं टेन्शन येतं, पण अंजलीसमोर त्याला काही बोलताही येत नसतं, तो काही न बोलता खोलीच्या बाहेर येतो। इतक्यात त्याला मामा दिसतो। मामा अर्णवला म्हणतो, काही सांगू नकोस, सर्व गोष्टी मी व्यवस्थित ऐकल्यात, आपण एक काम करू, आपण अंजलीच्या गोळ्यांच्या बॉक्सवरच लक्ष ठेवू, म्हणजे राकेशला त्या गोळ्यांच्या बॉक्सजवळ काही छेडछाड करता येणार नाही।
तू काळजी करू नको, तू घरात नसशील तरी मी दिवसभर घरातच आहे, मी अंजलीची अगदी व्यवस्थित काळजी घेईन. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, अरे मामा पण. त्यावर मामा सांगतो, अरे माझीसुद्धा भाची आहे ती, तुला जितकी तिची काळजी आहे तितकीच मलासुद्धा आहे. लहानपणापासून लहानाचं मोठं केलं आहे तिला. त्यानंतर आता दिवसामागोमाग दिवस चाललेले असतात. अंजलीची सोनोग्राफी आणि रुटीन चेकअपची वेळ आलेली असते. त्याबरोबर आता लगेचच वल्लरी मामी म्हणायला लागते की बघ बाई अंजली, जपून जा दवाखान्यात आणि जाण्या अगोदर देवाला नमस्कार करूनच जा बाई. सगळं व्यवस्थित असू दे, बाळ तुझं सुदृढ असू दे अशी प्रार्थना कर. नाही, नको असलेल्या सुनबाई, बळजबरीच्या सुनबाई घरात आल्यापासून अर्णवच्या बाबतीत तर नको नको ते घडलंय, आता तुझ्या बाबतीत काही वेडवाकडं. त्याबरोबर ईश्वरी म्हणते, मामी अहो गप्प बसा. आत्तापर्यंत मी तुमच्या वयाचा, तुमच्या नात्याचा मान राखला, पण तुम्ही काहीही बोलत जाल आणि मी ऐकून घेईन असं कसं वाटतं तुम्हाला? माझ्या बाबतीत वाईट बोलण्यासाठी तुम्ही अंजलीताईंच्या बाबतीतही काही बोलाल का उलटं सुलटं? त्याबरोबर आता इथे राकेश हा चला राणी सरकार असं म्हणतो, तर अर्णव लगेचच म्हणतो, ताई ॲक्च्युली आज मला काहीच महत्त्वाची कामं नाही आहेत. म्हणजे ॲक्च्युली होती थोडी कामं, पण ती आकाश म्हणाला मी माझ्या पद्धतीने मॅनेज करतो दादा, तर मग मी येतो तुझ्याबरोबर दवाखान्यात. त्यावर अंजली म्हणते, अरे नको, हे येत आहेत ना, तू कशाला उगाच येतोयस, तू आराम कर, तसंही तुला ऑफिसमधून फारसा वेळ मिळतो कुठे. त्यावर अर्णव सांगतो, अगं नाही नको, मीच येतो तुझ्याबरोबर. जीजू इतके दिवसांनंतर परत आलेत, ते पण एवढ्या खेडेगावात, कसे राहिले असतील ते तिकडे, सो त्यांनाच आरामाची गरज आहे, त्यांना आराम करू दे, मी येतो ना तुझ्याबरोबर. आणि खरं सांगायचं झालं ना तर मिस इंदौरला यायचं आहे तुझ्या डॉक्टरांना भेटायला. तिने सांगितलं आहे मला की आपण दोघंजणं जाऊया, म्हणून म्हणतोय मी आपण दोघं जाऊया. तिला काहीतरी क्वेरीज आहेत, तिच्याबद्दलसुद्धा तिला काही विचारायचं आहे डॉक्टरला. सो ती म्हणाली ताईंची गायनायक आहे, तर मग मी पण तिलाच भेटेन, तिच्याशीच कन्सर्न करेन. त्यावर ईश्वरीला जायचं असेल दवाखान्यात तर मग ठीक आहे, आपण एक काम करू, आपणच तिघं जाऊ, मी यांना सांगते, तुम्ही नका येऊ. आणि मग अंजली लगेचच आता म्हणायला लागते, अहो तुम्ही नका येऊ आज, मी आजचा दिवस ईश्वरी आणि चिंटूबरोबर जाते. ॲक्च्युली काय झालं आहे ना, ईश्वरीलासुद्धा माझ्या गायनायकला भेटायचं आहे आणि माझी गायनायक कशी चांगली आहे ना हो, मग बरं पडेल ते, तिचा काहीतरी इश्यू असेल. त्यावर राकेशला लक्षात आलेलं असतं की ईश्वरीला दवाखान्यात वगैरे काही जायचं नाही आहे, तिला मला जाऊ द्यायचं नाही आहे, म्हणून ती आता अर्णवबरोबर चालली आहे अंजलीला दवाखान्यात घेऊन. त्यावर तो म्हणतो, अगं पण काय प्रॉब्लेम काय आहे त्या मुलीचा? नाही म्हणजे मुलं बाळ होणार नाही असं काही? त्यावर लगेच अंजली म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही, हे आत्ता कुठे लग्न झालं आहे 8-10 दिवसांपूर्वी त्या दोघांचं, आणि लगेच हे असलं काहीतरी. त्याबरोबर आता लगेचच अर्णव म्हणतो, ताई इट्स ओके, जीजू मस्करीत म्हणाले असतील, तू चल. आणि जीजू, मी आणि माझी बायको एकदम व्यवस्थित आहोत, तुम्हाला आमची काळजी करण्याची काहीच गरज नाही, तुम्ही तुमची काळजी करा, असं अर्णव निघता निघता राकेशला सांगतो. त्यानंतर आता हॉस्पिटलमध्ये आल्यावर अर्णवने अंजलीची अपॉइंटमेंट रात्रीच घेऊन ठेवलेले असल्यामुळे लगेचच अंजलीचा नंबर आलेला असतो आणि डॉक्टर आता अंजलीला सोनोग्राफीसाठी घेऊन जातात. अंजलीची सोनोग्राफी केल्याच्या नंतर डॉक्टरांना जरा टेन्शन येतं, डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात. अंजली डॉक्टरांना ताबडतोब विचारते, डॉक्टर काय झालं, तुम्ही काही बोलत नाही आहात, काही प्रॉब्लेम आहे का, काही नवीन कॉम्प्लिकेशन आहेत का? त्याबरोबर डॉक्टर म्हणतात, नाही नाही, अजिबातच काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत, सगळं व्यवस्थित आहे. बाय द वे अंजली, मला सांग, मी सांगितलेली एक्सरसाइज तू करतेस का? त्यावर अंजली म्हणते, हो तुम्ही सांगितलेली एक्सरसाइज मी करते, म्हणजे दिवसातून कमीत कमी 3 वेळा तरी करते. त्यावर डॉक्टर विचारते, कधी कधी करतेस? त्यावर अंजली सांगते, म्हणजे सकाळी उठल्या उठल्या एकदा, त्याच्यानंतर दुपारी जेवणं वगैरे झाल्याच्या नंतर मी जेव्हा गोळ्या घेते, गोळ्या घेऊन झाल्याच्या नंतर, आणि रात्री जेवणं वगैरे झाल्यावर शतपावली करून झाल्याच्या नंतर. डॉक्टर म्हणते, नक्की तुम्ही सांगितलेली सगळी एक्सरसाइज करतेस? त्यावरती म्हणते, हो. मग डॉक्टर विचारते, मला सांग, तुझं डोकं वगैरे दुखतं का, तुला गरगरल्यासारखं होतं का, आणि तुला उलट्या वगैरे फार प्रमाणावर होतात, किंवा तुला घाबरल्यासारखं होतं, एन्झायटी होते? त्याबरोबर ती म्हणते, नाही हो डॉक्टर, म्हणजे पूर्वी असं खूप व्हायचं, पण हल्लीमध्ये मला कमी झालं, आणि ह्या एका आठवड्याभरापासून ना पुन्हा ते वाढलं. त्यावरती म्हणते, नाही नाही, काही हरकत नाही, प्रेग्नन्सीमध्ये ह्या अशा गोष्टी होत असतात. त्यानंतर आता लगेचच ती गायनाईक तिचे जे सिनियर डॉक्टर असतात त्यांना अंजलीचे रिपोर्ट्स दाखवते, आणि मग ते जे सिनियर असतात ते आता ईश्वरीबरोबर आणि अर्णवबरोबर बोलतात. ते डॉक्टर सांगत असतात, अंजली ही माझी, ती जेव्हापासून प्रेग्नंट आहे तेव्हापासूनची पेशंट आहे, आणि त्याच्या अगोदरसुद्धा ती माझ्याकडे ट्रीटमेंट घेत होती तिच्या पायासाठी. मी गायनाईक आहे,
पण माझ्या इथे लेडीज डॉक्टर असतात जेणेकरून पेशंटना जास्त कम्फर्टेबल व्हावं. तर तुमची जी बहीण आहे तिला मी ज्या मेडिसिन्स लिहून दिल्या होत्या त्याच्याने तिला फरक बऱ्यापैकी होता. तिचा विकनेसही कमी झाला होता. ती वेल हेल्थीसुद्धा होत चालली होती. तिचं बाळसुद्धा व्यवस्थित होत होतं. न्यूट्रिशन्स वगैरे तिला व्यवस्थित मिळत होते. पण मध्ये काही कालांतरानंतर तिच्या अंगामध्ये अचानक सुस्ती जाणवायला लागली. तिला अचानक काही त्रास व्हायला लागले. एन्झायटी सतत व्हायला लागली. मी मेडिसिन्स देऊनही तिची एन्झायटी जात नव्हती. त्यानंतर अचानक तिची एन्झायटी बंद झाली. तिला सगळं व्यवस्थित वाटायला लागलं आणि आता अचानक पुन्हा एका आठवड्यापासून तिला पुन्हा तसंच व्हायला लागलं असं ती म्हणते. मधल्या 2-3 महिन्यात ती एकदम व्यवस्थित होती. तिचे रिपोर्ट्स 2-3 महिन्यातले तर क्लिअर होते. त्यावर आता ईश्वरी डॉक्टरांना म्हणते, डॉक्टर 1 मिनटं, आणि ती अर्णवच्या कानात पटकन पुटपुटते. राकेश परत आलाय. त्याला 1 आठवडा झाला आहे आणि तो परत आल्यापासूनच अंजलीताईंना हा त्रास सुरू व्हायला लागला आहे. त्याबरोबर अर्णवच्याही लक्षात येतं आणि अर्णव म्हणतो, डॉक्टर मला काय वाटतं आपण ताईचं एकदा पूर्ण बॉडी चेकअप करून घेऊया, म्हणजे काय इश्यू आहे ते आपल्याला कळून जाईल. त्यावर डॉक्टर म्हणतात, हो मिस्टर राजेश शिर्के, मी सुद्धा तेच सांगणार होतं. त्याबरोबर आता ईश्वरी डॉक्टरांना कधी भेटलेली नसते, त्यामुळे डॉक्टर विचारतात आणि त्यावर अर्णव सांगतो, ही माझी बायको मिसेस अर्णव राजेश शिर्के. त्याबरोबर डॉक्टर आता ईश्वरीला सांगतात आणि विचारतात सुद्धा की तुम्ही नेहमी घरीच असता का. त्यावर ईश्वरी होकार देते. त्यावर मग डॉक्टर सांगतात, अंजलीकडून एक्सरसाइज वेळेवरती करून घेत जा, तिच्या गोळ्यांकडे जरा लक्ष देत जा. ईश्वरी सांगते, हो डॉक्टर, मी आता स्वतः जातीने लक्ष देत जाईन या सर्व गोष्टींकडे. आणि मग आता अंजलीचा पुन्हा एकदा डॉक्टरांनी चेकअप करायला घेतलेला असतो, फुल बॉडी चेकअप करायला घेतलेला असतो. आता अंजली घाबरते. अंजली विचारायला लागते ईश्वरी आणि अर्णवला की का माझं पूर्ण बॉडीचं चेकअप करायला लावत आहेत. आता अर्णव तर टेन्शनमध्ये असतो, त्यामुळे तो काही बोलत नसतो. तो गप्प उभा असतो. त्याला वाटत असतं माझ्या ताईला काय झालं आहे आणि काय नाही, तिचं बाळ कसं असेल, तिचं बाळ व्यवस्थित असू दे, जर तिच्या बाळाला काही झालं तर तिला त्रास होईल आणि मला माझ्या बहिणीला त्रासात नाही बघवणार. ईश्वरी तिला सांगते की काही नाही हो अंजली ताई, खूप दिवसात तुमचं फुल बॉडी चेकअप करून घेतलेलं नाही आहे ना प्रेग्नन्सीमुळे, म्हणून डॉक्टर म्हणाले की फुल बॉडी चेकअप करून घेऊया. खरं तर डॉक्टर नाही म्हणाले, मीच म्हणाले डॉक्टरांना की तुमचं बॉडी चेकअप करूनच घ्या, म्हणजे कसं आपल्याला सर्व गोष्टींची माहिती मिळून जाईल ना. त्यावर अंजली म्हणते, नक्की ना गं ईश्वरी. त्यावर ईश्वरी म्हणते, हो मेरी कसम. त्याबरोबर लगेचच अर्णव ईश्वरीकडे बघायला लागतो. तर ईश्वरी डोळ्यांनी अर्णवला गप्प बस असं खुणवते. त्यानंतर आता डॉक्टर अंजलीचं पूर्ण बॉडी चेकअप करतात आणि सांगतात की अंजलीला पावडरच्या फॉर्ममध्ये अशी एक मेडिसिन दिली जाते ना की ज्यामुळे सुस्ती जास्त येते, ज्यामुळे माणसाला त्रास व्हायला लागतो, एन्झायटी आपोआप वाढत जाते, माणूस प्रत्येक गोष्टीला घाबरायला लागतो, त्याला भीती वाटायला लागते, त्याला चक्कर यायला लागते, रात्री तो झोपेत अचानक डचकून जागा होऊन उठतो. आणि प्रेग्नन्सीमध्ये तर ही पावडर घेणं खरोखर शरीरासाठी खूप जास्त घातक ठरू शकते, कारण आई जे काही खाते ते न्यूट्रिशनच्या थ्रू बाळापर्यंत पोहोचतंच रक्तामधून. त्याबरोबर आता ईश्वरी आणि अर्णवला सांगतात डॉक्टर की आता याच्यापुढे काळजी घ्या, हे असं काही होणार नाही, हे बघा, जपा. त्याबरोबर आता ईश्वरी आणि अर्णव सांगतात की हो आम्ही पुरेपूर काळजी घेऊ डॉक्टर. त्याच्यानंतर आता ईश्वरी आणि अर्णव अंजलीला घेऊन घरी आलेले असतात. अर्णव खूप चिडलेला असतो. अर्णव म्हणत असतो, ताबडतोब जातो आणि त्या राकेशच्या 2 अशा खणखणीत मुस्काटात लगावून देतो ना की त्याला आज अर्णव राजे शिर्के किंवा ASR नाही तर अंजलीताईचा भाऊ दिसलाच पाहिजे. त्याबरोबर ईश्वरी म्हणत असते, गप्प बसाव जरा तुम्ही, इथे बसा, इथे शांत. त्यावर अर्णव म्हणतो, कसा बसू शांत. त्यावर ईश्वरी म्हणत असते, मला जे काल ते पाडे 55 शिकवलेत ना ते स्वतः शिका, जरा स्वतः रिकॉल करा, म्हणजे स्वतःला कळेल. त्यावर आता अर्णव म्हणतो, मग मी काय करू. त्यावर ईश्वरी म्हणते, तुम्ही काहीच नका करू, जे काय करायचं आहे ते आता मी करते. त्यानंतर आता ईश्वरी असं म्हणते तर अर्णव म्हणतो, तू काय करणार आहेस. त्यावर ईश्वरी म्हणते, हे बघा, आपण आता जरी अंजलीताईंना जाऊन सांगितलं ना की राकेश जिजू तिला गोळ्या देत आहेत किंवा काय, तरी अंजलीताईंचा विश्वास नाही पटणार आहे, त्यामुळे आपण जाऊन त्यांना काहीच सांगण्यात आता अर्थ नाही आहे. आता आपण त्यांना गोड बोलून आपल्या पद्धतीने आपल्या बाजूने वळवून घेणं गरजेचं आहे. त्यावर अर्णव म्हणतो, गोड बोलून म्हणजे नेमकं काय करायचं. त्यावर ईश्वरी सांगत असते, तुम्हाला नाहीच कळणार, ते बाईची कळ बाईच समजू शकते, मीच त्यांना समजावून सांगितलेलं त्यांना जास्त चांगल्या पद्धतीने कळेल. अर्णव म्हणतो, हे बघ, तुला जे करायचं आहे, जे समजावायचं आहे, जे बोलायचं आहे ते सगळं कर, पण काहीही झालं तरी पुन्हा ताईने ती पावडर खाता कामा नये. त्यावर ईश्वरी अर्णवला सांगते, काळजी नका करू, मी म्हटलं आहे ना तुम्हाला, पुन्हा त्यांच्या शरीरात ती पावडर जाऊ देणार नाही मी, तर नाही जाऊ देणार. अर्णव ईश्वरीसमोर हात जोडतो आणि म्हणतो,
खरंच थँक्यू सो मच. त्यावर ईश्वरी त्याचे हात खाली घेते आणि सांगते, एहसान मानने की कोई ज़रूरत नाही आहे. मी जे काही करते ते फक्त अंजलीताईंसाठी करते. यामध्ये मी तुमचा विचार करते. असा फालतू विचार जर तुमच्या डोक्यात येत असेल, तुमच्या बुद्धीला शिवत जरी असेल ना, तरी त्या विचाराला सांगा की माझ्या बुद्धीपासून लांब राहा. त्यावर अर्णव म्हणतो, ठीक आहे, मान्य आहे, तू सगळं ताईसाठी करतेस, पण प्लीज माझ्या ताईसाठी एवढं कर. त्यानंतर ईश्वरी आता होकार देते. तर आता ईश्वरी मनात म्हणत असते, खरंच भडकूचंद किती वेगळा आहे. स्वतःच्या फॅमिलीचा किती विचार करतो. स्वतःच्या बहिणीला त्रास होताना बघून भडकूचंदला किती त्रास होतोय. त्यावर आता अर्णव ईश्वरीला विचारतो, काही विचार करतेस का? त्यावर ईश्वरी म्हणते, नाही हो, मी कसला विचार करू, काही नाही. त्यावर अर्णव म्हणतो, नाही माझा विचार करतेस असं वाटलं मला. ईश्वरी म्हणते, पागल कुत्ता काटा है क्या मुझको कि मैं तुम्हारे बारे में सोचूं. मला जायचं आहे अंजलीताईंना भेटायला. त्यानंतर ईश्वरी आता अंजलीकडे येते. अर्णवसुद्धा ईश्वरीच्या मागे मागे आलेला असतो. ईश्वरी म्हणते, गरज होती यायची. अर्णव म्हणतो, मी डिस्टर्ब नाही करणार. त्यानंतर आता ईश्वरी म्हणते, तुमच्या बिझनेस मीटिंगमध्ये असं मी आलेलं चालेल? त्यावर अर्णव म्हणतो, हॅज यू विश, तुला यायचं असेल तर तू येऊ शकतेस. आफ्टर ऑल युअर मिसेस राजे शिर्के. ईश्वरी म्हणते, गप्प बसाव, कुठे पण काय सारखं तुम्हाला एकच सुचतं. त्यानंतर अंजली म्हणते, अरे तुम्ही दोघं का भांडताय, माझ्या खोलीत तुम्ही भांडायसाठी आलाय का? त्यावर ईश्वरी म्हणते, ताई मी मुद्द्याला हात घालते. तुमच्या डॉक्टरांनी आता मला सांगितलं की नाही तुमची काळजी घ्यायची, आणि तुमच्या भावाची बायको तुमची भाऊजय म्हणून आता तुमची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे. आणि तसंही आता तुमचे जवळपास जेमथेम 2-3 महिने राहिलेत, 2 महिने फार. मग आता तुमची काळजी सगळी मी घेणार. आता जिजूसुद्धा नाही, आणि अर्णव सर तर नको. हो, यांना ऑफिसमधून वेळ मिळतो कुठे? ठरलं तर तुमच्या गोळ्या, औषधं, खाणं पिणं सगळं मी देणार. आणि जर तुम्ही कुणाच्या दुसऱ्याच्या हातून गोळ्या घेतल्यात तर मी रागवे ना तुमच्यावर. मग बघा, तुमची भावजय आणि तुम्ही, आपल्या दोघींमध्ये मग बाकीच्या नणंद भावजयांसारखा युद्ध होणार. त्याबरोबर अंजली म्हणते, नको गं बाई, नको. आपल्या दोघींची एकी राहिली ना तरच घरात सुख समृद्धी शांती नांदेल. त्यावर ईश्वरी म्हणते, मग ठरलं, तुम्ही माझ्याचकडून गोळ्या घेणार, प्रॉमिस? त्यावर अंजली लगेचच ईश्वरीला प्रॉमिस देऊन टाकते. ईश्वरी बाहेर आल्यावर अर्णवला म्हणते, इतकं सोपं होत आहे, कळलं? पण तुम्हाला तर ते जमलंच नसतं, कारण सोप्या गोष्टींना कॉम्प्लिकेटेड करून प्रेझेंट करणं मिस्टर ASRचं काम आहे, आणि फेवरेट वर्कसुद्धा, बरोबर ना? अर्णव म्हणतो, आज तू बोलशील ते सगळं तुला माफ, कारण आज तू मला जे जमत नव्हतं ते केलं आहेस. त्यानंतर आता राकेशचा सतत विचार करून राकेशने केलेली फसवणूक आठवून ईश्वरीची तब्येतसुद्धा थोडीफार खराब झालेली असते. आता ईश्वरीला तपासण्यासाठी अर्णव डॉक्टरांना घरी बोलवतो. डॉक्टर सांगतात की सतत विचार करण्यामुळे यांची तब्येत खराब झाली. मी काही बेसिक मेडिसिन लिहून दिल्या आहेत, त्या यांना द्या आणि थोडी काळजी घ्या, बरं वाटेल. काही खाल्ल्याशिवाय गोळ्या घेऊ देऊ नका. डॉक्टर निघून गेल्यावर अर्णव ईश्वरीसाठी दूध घेऊन येतो. ईश्वरीला सांगतो, एवढं दूध ग्लासभर पी आणि मग त्याच्यावर गोळ्या खा, मग तुला बरं वाटेल. आता ईश्वरी अर्णवला सांगते, मला तुमच्याकडून काहीच नको आहे, आणि दूध तर तुमच्या हातचं अजिबात नको आहे, ठेवून देते नेऊन तिकडे किचनमध्ये. मला हवं असेल तेव्हा मी स्वतः उठून जाईन आणि घेईन, किंवा मी इतर कोणालाही सांगेन, पण तुमच्याकडून मदत नको आहे मला, समजलं ना? त्याबरोबर अर्णव तिला म्हणत असतो की तुझा नेमका प्रॉब्लेम काय? ईश्वरी म्हणते, तुम्हीच म्हणता ना तुमच्या प्रत्येक गोष्टीपासून लांब राहू, तुमच्या भूतकाळापासून लांब राहू. आता जिथे ईश्वरी अर्णवचा भूतकाळ हा शब्द उच्चारते तिथे अर्णव पुन्हा चिडतो आणि ईश्वरीला म्हणतो, प्यायचं असेल तर पी, नाही तर नको पिऊ, गो टू हेल. आणि आता जाऊन तो बाहेर बसतो. ईश्वरी थोडा वेळ चिडलेली असल्यामुळे तशीच बसून राहते. नंतर आता तिथे अंजली आलेली असते. अंजली ईश्वरीला बळजबरीने ते दूध प्यायला लावते, गोळ्या वगैरे खायला घालते आणि निघून जाते. आता ईश्वरी राकेशचा विचार करत, अर्णवचा विचार करत बसलेली असताना तिला दरवाजा उघडल्याचा आवाज येतो. ईश्वरीच्या लक्षात येतं की नक्की अर्णवच आला असेल. ईश्वरी तिथेच पडल्या डोळे मिटून घेते. अर्णव खोलीत येऊन बघतो की ईश्वरी तिथे झोपली आहे. मग आता अर्णव हा त्याच्या स्टडी टेबलजवळ थोडंफार काम करण्यासाठी जातो. तर इतक्यात त्याला आता तिथे पुन्हा रमाकांत राजे शिर्के यांनी केली एका मुलीची फसवणूक, इतक्या मोठ्या उद्योगपतींनी केला मुलीचा विनयभंग, तो पेपर सापडतो. आणि अर्णव आता तो पेपर घेऊन तो पेपर चुरगळतो आणि म्हणत असतो, का पाठलाग सोडत नाही आहात माझा मिस्टर रमाकांत राजे शिर्के? अहो, तुमच्यामुळे मी माझी आई, माझं बालपण सगळं गमावलं आहे, आणि आता तुमच्याचमुळे मी माझी बायको, माझं आयुष्य, माझं फ्युचर सगळं गमावणार आहे, वर्तमान आणि भविष्य. जिथे जिथे तुम्ही आलाय ना तिथे तिथे फक्त भांडण झालं आहे, क्लेश झाला आहे. आणि आता माझ्या नवीन आयुष्याची सुखाने सुरुवात करताना सुद्धा तुमच्याच विषयामुळे माझ्यामध्ये आणि माझ्या बायकोमध्ये भांडण झालं आहे. खूप प्रेम आहे माझं तिच्यावर, खूप, पण तुमच्यामुळे प्रत्येक वेळेस मी तिच्यावर चिडतोय, तुमच्यामुळे प्रत्येक वेळेस मी तिच्याशी भांडतोय, फक्त तुमच्यामुळे. कुठे शी
तुमच्याबद्दल ना बोलून स्वतःचं तोंड खराब करून घेण्यासारखं आहे, असं म्हणत अर्णव तो पेपर जोरात खाली फेकून देतो. त्याबरोबर आता ईश्वरीने हे सगळं ऐकलेलं असतं. ईश्वरी आता मनात विचार करायला लागते की इतकी मोठी कोणती गोष्ट आहे की ज्यामुळे अर्णव सरांना स्वतःच्या वडिलांबद्दल इतका तिरस्कार आहे, इतकी चीड का, इतका काय भूतकाळ घडून गेलाय त्यांच्या बाबतीत, असं नेमकं कसं होतं त्यांचं बालपण. राकेश हाच राजेश आहे, अर्णव सरांचे बाबा, त्यांचा भूतकाळ. किती गडबड आहे ह्या घरात. नाही ते काही नाही. मी अर्णव सरांबरोबर उद्या किंवा परवा मला बरं वाटल्यावर शांतपणे बसून बोलेन आणि हे सगळं नेमकं काय आहे आणि काय गोंधळ आहे हा सर्व ते शोधून काढेन. एकदा का मला ह्या सर्व गोष्टींची क्लिअरिटी आली ना की मला आपोआपच बरं वाटायला लागेल. पण आत्ता यांच्याशी बोलायला उठायला नको. आत्ता ऑलरेडी चिडलेत, सगळा राग माझ्यावरच काढेल भडकुचन, असा विचार करत ईश्वरी उठत नाही, तशीच झोपून राहते. त्याबरोबर अर्णव मात्र तिथे तसाच अंधारात थोडा वेळ बसून राहतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद उत्तम पद्धतीने घेता येईल. धन्यवाद.